पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आजपासून मुलं परीक्षेची तयारीमध्ये, परीक्षेची तयारी वर्षभर केलेलं आहे, तरी परीक्षा लिहिण्याच्या जे तयारीमध्ये आता मुलं मुली सर्व आहेत. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं वाचन नेहमी आपल्याला सांगत आहे, ज्ञानाने भरण्यासाठी प्रार्थना करा. ज्ञान देणारा पवित्र आत्मा आहे, म्हणून पवित्र आत्म्याच्या संपर्कामध्ये राहा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the आणि Lord. पवित्र आत्म्याचा अभिषेक कुठून मिळत आहे? हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळण्याचा सुंदर असा मार्ग स्तोत्र संहितामध्ये लिहिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. जाऊन त्याच्या उजव्या बाजूला बसा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. त्याच्या बाजूला बसा. हालेलुया. हालेलुया. तो तुझ्या सर्व शत्रूला, प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया, हालेलुया. परीक्षाचा प्रश्न जरी शत्रू सारखा तुझ्याकडे आला तरी त्या शत्रूला सोडवण्यासाठी त्याच्याकडे सामर्थ्य आहे. हालेलुया. हालेलुया. आपण या वचन एकदा ऐकूया. स्तोत्र संहिता 110 वचन 1. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. प्रिय बंधूंनो आणि बहिणीनो, हे जे वाचन आहे ना, तुझा शत्रू, हालेलुया, हालेलुया. आपण काही बोलतो प्रश्न सोडव नाही. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक प्रश्न जरी एका शत्रूप्रमाणे तुझ्या समोर आला, ते प्रश्न सोडवता येते. हालेलुया. हालेलुया. ते सोडवण्याचा सुंदर मार्ग आहे उजव्या बाजूला बसणे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. माझा मित्र एक फादर आहे, ज्यांनी असे बोलले. हालेलुया. हालेलुया. त्यांनी त्यांच्या स्पिरिच्युअल फादरांच्याकडे जाऊन सल्ला मागितलं. भयंकर अडचणी येत आहे आमच्या पॅरिश मध्ये, काय करू? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. तेव्हा त्या सिनियर फादरनी या वचन त्यांना समजावून दिलं. हालेलुया. हालेलुया. आणि सांगितलं, तू दुसरं काही करू नकोस. हालेलुया. हालेलुया. हे पाळ. हे पाळ म्हणजे काय पाळायचं? हालेलुया. हालेलुया. जाऊन उजव्या बाजूला बस. हालेलुया. हालेलुया. तू निवडलेले लेकरू आहेस, बस. हालेलुया. हालेलुया. तू जेव्हा उजव्या बाजूला बसणार, उत्तर कोण शोधून काढणार? तू ज्यांच्याकडे बसलेला आहे ते उत्तर शोधून काढणार आणि तुला मुक्ती मिळवून देणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. उद्या परीक्षेला जायच्या ऐवजी साक्रमंटाच्या बाजूला जाऊन बसा म्हणून मी बोलत नाही. हालेलुया. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करा, मनाची तयारी करा, पुढे परमेश्वर करणार. हालेलुया. हालेलुया. मला आठवत आहे, कोल्हापूर युनिव्हर्सिटी मध्ये लिहिणारी एक मुलगी बीटेकच्या एक्झाम मध्ये पहिल्या वर्षामध्ये सगळ्या विषय तिचे गेले. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. माझ्याकडे येऊन बोलले, फादर, माझे आई वडील गरीब आहेत, मला अभ्यास करण्यासाठी व्यवस्था करून द्यायचं, त्यांच्याकडे काही ऐपत नाहीये. ते बेकरीमध्ये काम करतात आणि अडचणीतून दिवस काढणार आहे आणि मी माझा असे हाल करून घेतलेला आहे. हालेलुया. हालेलुया. ती प्रार्थनामध्ये भाग घेतली आणि मला विचारलं, फादर, अभ्यास करताना आमला आश्रम मध्ये इथे येऊन बसून मी अभ्यास करू का? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. मी तिला परवानगी दिली. हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, ही जी मुलगी आहे, जिने सगळ्या विषय गमवून बसले होते, युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडलिस्ट म्हणून ती तिच्या बीटेक परीक्षा लिहून बाहेर पडली. हालेलुया. हालेलुया. तसा प्रकारे एक परीक्षामध्ये भरपूर वेळ गमवलेले, भरपूर वर्ष गमवलेले अनेक लोक मला माहिती आहे.
हालेलुया. हालेलुया. माता मरियाच्या मध्यस्थीने, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने अनेक गोष्टी आपल्याला मिळत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद आणि या येशू. दिवसांमध्ये आपण सगळे लोक आपल्या जे मुलं आहेत, जे परीक्षा लिहिणार 10वीच्या 12वीच्या आणि इतर वर्षातील सुद्धा परीक्षा लिहिणारे जे मुलं आहेत, त्यांच्या आपण या दिवसांमध्ये आठवण करूया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आता आपण नीती सूत्राच्या पुस्तक 4था अध्याय घेऊया. सिस्टर वाचणार, आपण लक्षपूर्वक ऐकूया. नीती सूत्राच्या पुस्तक 4था अध्याय 5व्या वचनापासूनचे वचन. ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर, ती विसरू नको. माझ्या तोंडच्या वचनाला पराडमुख होऊ नको. ते सोडू नको, म्हणजे ते तुझे संरक्षण करील. हालेलुया. हालेलुया. आपण जे अभ्यास करत आहे, हे अभ्यास कायम आपल्यासाठी जीवनासाठी उपयोगी पडायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. शाळेतील अभ्यास, कॉलेजचा अभ्यास महत्वाचा आहे, ते आपण मिळवायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. त्याबरोबर या अध्यायामध्ये आणि इतर अध्यायामध्ये परमेश्वर आपल्याला शिकवत आहे, पप्पाकडे लक्ष द्या, मम्मीकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. त्याची आवड धर, म्हणजे ते तुझा सांभाळ करील. ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे, म्हणून ते संपादन कर. आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर. हालेलुया. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. Praise the Lord. ज्ञानाच्या किंमत इतके आहे की तुझ्या सर्व संपत्ती विकून सुद्धा तू त्याच्या मागे गेलं तरी ते तुला नंदन बसून रडावं लागणार नाही. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. म्हणून सर्व संपत्ती विकून वर मला तुम्ही परदेशामध्ये जा, पुढचा अभ्यास करा, असं मी तुम्हाला बोलत नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. 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 कधी कधी मुलं हट्ट धरतात, मला परदेशामध्ये जाऊनच अभ्यास करायचा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानं मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, आपल्या गावामध्ये वगैरे तेच शिकवत आहे. हालेलुया. हालेलुया. कधी कधी आपल्याला इकडे शिकलेले परवडते. हालेलुया. हालेलुया. पूर्वीच्या काळामध्ये परदेशामध्ये जे कोणी अभ्यास करायला जात होते तिकडे काम मिळत होते. हालेलुया. हालेलुया. सध्याच्या काळामध्ये अभ्यास करणाऱ्या लोकांना तिकडे काम वगैरे एवढे काही भेटत नाही. अनेक लोकांचं जीवन तिकडे फिरून 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 भयंकर कंटाळा झालेल्या जीवन झालेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, पप्पाचं ऐकायचं, मम्मीचं ऐकायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. पप्पाचा मम्मीचं ऐकून ज्ञान संपादनाच्या मार्गामध्ये चालणारे जे लेकरं आहेत, हालेलुया, हालेलुया. त्यांच्या टाई परमेश्वराचे एक संरक्षण आहे. त्यांना रडत बसायचं पाळी येणार नाही. परमेश्वर त्यांना सांभाळून घेणार. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मी ओळखणारा एक शास्त्रज्ञ आहे. घरामध्ये आर्थिक परिस्थिती भयंकर कमवत होती. आई बाबांच्या आज्ञेत वाढलेला हा जो मुलगा आहे, त्यांच्यासाठी आई वडिलांना खात्री आहे, आम्ही काहीही केलं तरी आमच्या पोरासाठी केलेल्या गोष्टी कधी कमी पडणार नाही आणि ते आम्हाला कधी लाजिरवाणी परिस्थितीमध्ये सोडणार पण नाही. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. हालेलुया. प्रियानो, देवाच्या वचनानुसार त्या लोकांनी कष्ट केलं आणि देवानी त्यांच्या गोष्टीसाठी प्रतिफळ दिलं त्यांना. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मी ज्या शास्त्रज्ञाबद्दल बोलत आहे त्यांच्या कुटुंबामध्ये असलेल्या रोसरी प्रार्थनेच्या सामर्थ्याने हा बंधू अभ्यास केला, आई वडिलांच्या आज्ञेत राहिले
आणि आज नाववंत असा एक शास्त्रज्ञ म्हणून भारत देशामध्ये आज जिवंत आहेत आणि त्यांची लेकरं सगळे नाववंत असा शास्त्रज्ञ आहेत. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. Hallelujah. मुलांचा मुलं देखील आज चांगल्या पदामध्ये पोहोचलेला आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. म्हणून तू देवाचं ऐकलं तर, पप्पाचं ऐकलं तर, मम्मीचं ऐकलं तर, ज्ञानामध्ये टिकून राहिलं तर तुझ्या पुढच्या पिढी देखील आशीर्वादित राहणार आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पुढच्या पिढीकडे लक्ष देऊन आजच्या जीवन जगणारे जे लोक आहेत ते लोक आशीर्वादित आहेत. हालेलुया. Hallelujah. आज आपण विशेष प्रकारे आपली सगळ्या लेकरांसाठी प्रार्थना करूया जे वर्षभर कष्ट केलेलं आहे, मध्ये आजारी पडलं असेल, काही दिवस कॉलेजमध्ये जायला जमलं नसेल. हालेलुया. Hallelujah. काहीही असो, तुझ्या परिस्थितीमध्ये देव तुला जाणत आहे आणि आपल्या परमेश्वराचा एक सदा सत्य वाक्य आहे की परमेश्वर तुला जाणत आहे, परमेश्वर तुझ्या बाजूने आहे, परमेश्वर कधी तुझ्या विरुद्ध उभा राहणार नाही. हालेलुया. Hallelujah. आपण हात जोडूया आणि प्रभूचा आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मणक्याच्या भागामध्ये हाडाच्या संबंधातील त्रास असलेले कोणाला तरी प्रभू येशू आता स्पर्श करत आहे. परमेश्वर प्रभूने कोणाच्या तरी आयुष्यातील एक मोठा धोका पूर्णपणे जसे येत होते तसे विरुद्ध दिशामध्ये पाठवून दिलेला आहे. सहनशक्ती अनेक लोकांना प्रभू सांगत आहे तुम्ही वाढवून घ्या. पायाच्या हाडाविषयी, पायाचं हाड वाकडं झालेले किंवा जॉईन होत नाही अशा वर कंडिशन मध्ये असलेल्या अनेक लोकांच्या पायाच्या हाडाविषयी असलेल्या त्रासामध्ये प्रभू परमेश्वर कार्य करत आहे. मानेच्या खालच्या भागामध्ये मणक्यातील एक मणी परमेश्वर आता बरे करत विशेष आशीर्वाद देत आहे. बरे झालेले लोक आमलासरमध्ये साक्षी पाठवून देऊ शकताय. कोणतरी मित्रमंडळी जोडण्याच्या गडबडीमध्ये वारंवार त्रासातून गेलेला आहे, आता एक त्रासातून जात आहे. प्रियानो, खास करून लहान मुलांना, तरुण मुलांना मी सांगत आहे, तुम्हाला मित्र मैत्रिणीवर पाहिजे तरी एक आत्मिक मार्गदर्शन देणारा व्यक्ती पण पाहिजे. ते देवाचा भय धरणारा एखाद्या शिक्षक असलं तरी चालते. वयाने मोठा झालेल्या एक मूल्यवान जीवन जगणारा एक व्यक्ती प्रार्थनामय जीवन जगत आहे, देवाच्या सानिध्यामध्ये आहे. एखाद्या फादर, एखाद्या सिस्टर जे वचनाच्या प्रेमामध्ये आहे अशा एक व्यक्तीवर असेल तर ते लोक तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतात. त्यासोबत आमला आश्रम सारखा जे तुम्हाला यूट्यूबमध्ये जे व्हिडिओवर मिळत आहे त्यातून पण तुम्हाला अनेक मार्गदर्शन मिळणार. हालेलुया. Hallelujah. तरी एखाद्या व्यक्ती बरोबर तुम्ही फोन मध्ये नाहीतर वैयक्तिक भेटून वगैरे चौकशी वगैरे करत असेल तर बरं आहे. कधीही चुकीच्या व्यक्तीला तुमचा मार्गदर्शक म्हणून कधी स्वीकार करू नये. ज्या दिवशी तुम्हाला कळते काहीतरी गडबड आहे, तुम्ही ते नातं सोडायला धाडस घ्यायला पाहिजे. हालेलुया. Hallelujah. कोणाला तरी खूप दम लागताय, श्वास घेता येत नाही, त्या स्थितीतील व्यक्तीला प्रभू आता आशीर्वादित करत आहे. कोणाच्या तरी कानाच्या ऐकण्याची क्षमता देवाने वाढवून दिलेला आहे. कोणाला तरी जीवन एक जेल मध्ये पडल्या स्थितीसारखा वाटत आहे,
कधी यातून सुटका भेटणार म्हणून खूप त्रासातून त्या व्यक्ती जात आहे. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला आता एक अभिषेक देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर, बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.